विद्यार्थी मित्रांनो, आता आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन हे बघणार आहोत. केमिकल प्रॉपर्टीज यामध्ये केमिकल रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्केन. अल्केन हा लेस रिॲक्टिव्ह आहे. अल्केनमध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो. हा नॉन पोलर बॉन्ड असल्यामुळं हा काय अल्केन हा काय आहे, लेस रिॲक्टिव्ह आहे. सर्व जे फंक्शनल ग्रुप आहे त्यामध्ये सर्वात लेस रिॲक्टिव्ह हा अल्केन असल्यामुळं याला बोरिंग क्लास ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड असं सुद्धा म्हटलं जातं. अल्केन हा लेस रिॲक्टिव्ह आहे. या अल्केनमध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आणि नंतर आहे कार्बन आणि हायड्रोजन यामध्ये बॉन्ड असतो. तर सर्व ज्या रिॲक्शन जनरली होणार आहेत ह्या सर्व या CH बॉन्डच्या रिलेटेड होणार आहेत. हायड्रोजन ॲटम दुसऱ्या ॲटमने एखादा रिप्लेस होईल किंवा तो ब्रेक होईल, तर यामध्ये CH बॉन्डच्या रिलेटेड ह्या सर्व रिॲक्शन जवळपास होत असतात. आता पहिली रिॲक्शन बघूया. हॅलोजनेशन. ॲडिशन ऑफ हॅलोजन इज कॉल्ड ॲज हॅलोजनेशन. यामध्ये क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन हे 3 हॅलोजनच्या रिॲक्शन आपण बघणार आहोत. यामध्ये क्लोरीन हा जास्त रिॲक्टिव्ह आहे दॅन दी ब्रोमीन. ब्रोमीन इज मोर रिॲक्टिव्ह दॅन दी आयोडीन. In case of alkane, hydrogen atom of alkane is replaced by the halogen atom is called as halogenation. हायड्रोजनची जागा कोण घेणार आहे, हा क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन घेईल, तर या रिॲक्शनला आपण हॅलोजनेशन असं म्हणणार आहे. यामध्ये क्लोरीननं रिॲक्शन घेतली, क्लोरीनची रिॲक्शन असेल तर क्लोरिनेशन, ब्रोमीनची रिॲक्शन असेल तर ब्रोमिनेशन, आयोडीनची रिॲक्शन असेल तर आयोडिनेशन, अशा ह्या रिॲक्शन यामध्ये आहे. पहिल्यांदा आपण क्लोरीनची रिॲक्शन बघूया. क्लोरिनेशन. क्लोरिनेशन. क्लोरीन काय आहे, मोर रिॲक्टिव्ह आहे दॅन दी ब्रोमीन. ब्रोमीन इज मोर रिॲक्टिव्ह दॅन दी आयोडीन. मिथेन CH4 when reacted with chlorine in presence of UV light. अल्ट्राव्हायलेट लाईट किंवा हाय टेम्परेचर किंवा इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड या मीडियममध्ये हे रिॲक्शन होत असते. क्लोरीन मॉलिक्यूलचं होमोलिसिस होतं. आपण बेसिक प्रिन्सिपलमध्ये होमोलिटिक फिशन, बॉन्ड फिशन बघितलेलं होतं, होमोलिसिस. तर यामध्ये क्लोरीनचं होमोलिसिस होतं आणि फ्री रॅडिकल तयार होतो क्लोरीनचा. दिस फ्री रॅडिकल कंबाईन विथ दी हायड्रोजन. हा काय होतो, हायड्रोजन बरोबर कंबाईन होतो अल्केनच्या आणि HCl हा तयार होतो आणि एक क्लोरीन जो हायड्रोजन जो रिमूव्ह झाला आहे त्याची जागा घेणार आहे. म्हणजे हायड्रोजन ॲटम ऑफ अल्केन इज रिप्लेस बाय Cl. CH3 एक हायड्रोजन इथला गेला, त्याची जागा क्लोरीनने घेतली आणि HCl तयार झाला. या कंपाऊंडचं नाव आहे CH3 म्हणजे मिथाईल, Cl म्हणजे क्लोराईड. या कंपाऊंडचं नाव आहे मिथाईल क्लोराईड. ही जी रिॲक्शन आहे ही या ठिकाणी स्टॉप न होता ही तशीच रिॲक्शन कंटिन्यू राहते. या रिॲक्शनला चेन रिॲक्शन असं म्हणतात. इन चेन रिॲक्शन प्रोडक्ट जो तयार झालेला आहे तो पुन्हा रिॲक्टंट म्हणून ॲक्ट होतो. प्रोडक्ट अगेन टेक पार्ट इन ए केमिकल रिॲक्शन. This CH3Cl again treated with Cl2 in presence of UV light. Another hydrogen atom of this methyl chloride is replaced by Cl. या कंपाऊंडचं नाव आहे मिथिलीन डायक्लोराइड. या रिॲक्टंटमध्ये जोपर्यंत हायड्रोजन असणार आहे तोपर्यंत तो कंपाऊंड हा रिॲक्ट होत जाईल. प्रोडक्टमध्ये जोपर्यंत हायड्रोजन असणार आहे तोपर्यंत हा रिॲक्शनमध्ये भाग घेणार. आता पुन्हा हा CH2 Cl2
हा रिॲक्शनमध्ये भाग येईल Cl2 CHCl3 हा कंपाऊंड तयार होईल. एक हायड्रोजन ॲटम क्लोरीन रिप्लेस होईल CHCl3. या कंपाऊंडचं कॉमन नेम आहे क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्म बरेच वेळा तुम्ही पिक्चरमध्ये ऐकला असेल क्लोरोफॉर्म आहे की नाही. तर अनकॉन्शियससाठी हे क्लोरोफॉर्म यूज केलं जातं CHCl3. पुन्हा हा रिॲक्शनमध्ये भाग घेणार का तर घेणार का यामध्ये हायड्रोजन आहे. जोपर्यंत या रिॲक्टंट किंवा प्रॉडक्टमध्ये हायड्रोजन आहे तोपर्यंत तो क्लोरीन बरोबर कंपाऊंड तो क्लोरीन बरोबर रिॲक्ट होणार. CHCl3 प्लस Cl2 then it gives CCl4 plus CCl4. जो प्रॉडक्ट तयार झालेला आहे याचं नाव आहे कार्बन टेट्राक्लोराईड. तर अशा प्रकारे मिथेनपासून 4 वेगळे प्रॉडक्ट मिळतात. पहिला आहे मिथाइल क्लोराईड, दुसरा मिथिलीन डायक्लोराईड, तिसरा क्लोरोफॉर्म आणि चौथा आहे कार्बन टेट्राक्लोराईड. जोपर्यंत त्या प्रॉडक्टमध्ये हायड्रोजन आहे तोपर्यंत ही रिॲक्शन कंटिन्यू सुरू राहते. या रिॲक्शनला चेन रिॲक्शन असं म्हणतात. या रिॲक्शनला काय म्हणतात चेन रिॲक्शन. ही आपली पहिली रिॲक्शन बघितली मिथेनची. या मिथेनच्या समजा आपण इथेन आणि लिमिटेड क्वांटिटीमध्ये क्लोरीन वापरला इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट, एकच हायड्रोजन यातला रिप्लेस करायचा. एकच हायड्रोजन या क्लोरीन रिप्लेस होईल आणि जो रिप्लेस झालेला हायड्रोजन तो दुसऱ्या क्लोरीन बरोबर कंबाईन होईल आणि HCl तयार होईल. या रिॲक्शनमध्ये इथेन पासून इथाइल क्लोराईड तयार झाला. इथाइल क्लोराईड. In case of chlorination, hydrogen atom of alkane is replaced by the Cl is called as chlorination. When ethane treated with chlorine in presence of UV light, then it gives ethyl chloride. ही रिॲक्शनमध्ये या रिॲक्शन इथंच स्टॉप होईल. इथाइल क्लोराईड प्लस HCl. थर्ड रिॲक्शन आपण बघूया. CH3-CH2-CH3 या कंपाऊंडचं नाव काय प्रोपेन. प्रोपेनची रिॲक्शन क्लोरीन बरोबर केली, क्लोरीन मॉलिक्यूल बरोबर केली इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट. तर यामध्ये प्रोपेनमध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारचे कार्बन ॲटम आहेत. एक प्रायमरी आहे, हे 2 प्रायमरी आहेत. हा कुठला आहे सेकंडरी. तर सेकंडरी मोर रिॲक्टिव्ह. सेकंडरी काय आहे मोर रिॲक्टिव्ह आहे. आता यामध्ये 2 वेगळे प्रॉडक्ट तयार होणार आहेत. एक आहे क्लोरीन, हा सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन रिप्लेस करेल आणि दुसरा कंपाऊंड असा तयार होईल हा क्लोरीन प्रायमरी कार्बन ॲटमचा हायड्रोजन रिप्लेस करेल. बघूया CH3 CH CH3 या ठिकाणी Cl आला आणि दुसरा तयार होईल CH3 CH2 CH2 Cl. असे 2 प्रकारे कंपाऊंड तयार होतात. हा जो पहिला आहे हा 55% आणि दुसरा आहे तो 45% तयार होतो. सेकंडरी कार्बन हा मोर रिॲक्टिव्ह असल्यामुळे क्लोरीन पहिल्यांदा याला प्रिफर करेल. या 55% 55% तयार होतं आणि ह्यामधला ॲक्टिव्ह हायड्रोजन रिमूव्ह होईल. दुसऱ्यामध्ये 45% तयार होणार आहे. यामधला टर्मिनल जो कार्बन आहे प्रायमरी कार्बन ॲटम त्यातला हायड्रोजन रिप्लेस होणार आहे आणि हे 45% तयार होतं. तर ह्या रिॲक्शनमध्ये क्लोरिनेशनमध्ये हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस बाय दी क्लोरीन. पहिली आपण ह्यामध्ये चेन रिॲक्शन बघितली.
यामध्ये मिथेन बरोबर क्लोरीनचे रिॲक्शन झाल्यानंतर ही चेन रिॲक्शन कंटिन्यू राहते आणि कार्बन टेट्राक्लोराईड इथं येऊन थांबते. दुसरी रिॲक्शन बघितली प्रिपरेशन ऑफ इथाइल क्लोराईड फ्रॉम इथेन किंवा केमिकल प्रॉपर्टी ऑफ अल्केन विथ क्लोरीन. हॅलोजिनेशन आहे, क्लोरिनेशन होतं. यामध्ये हायड्रोजन ॲटम हा क्लोरीनने रिप्लेस होईल, इथाइल ब्रोमाइड क्लोराईड तयार होईल. दुसरी रिॲक्शन बघितली प्रोपेन. प्रोपेनमध्ये डिफरंट कार्बन ॲटम्स आहेत, त्यामुळं रिॲक्टिव्हिटी ही वेगवेगळी असते प्रायमरी आणि सेकंडरीची. सेकंडरी हा जास्त रिॲक्टिव्ह आहे. आता याचप्रमाणे अजून एक आपण अल्केनची रिॲक्शन बघणार आहोत. या कंपाऊंडचं नाव आहे स्ट्रेट चेन, म्हणजे प्रोपेन आहे. ब्रँचड हा मिथाइल ग्रुप आहे, तो दुसऱ्या कार्बनला आहे, म्हणजे या कंपाऊंडचं नाव आहे 2-मिथाइल प्रोपेन. when 2-methyl propane treated with chlorine in presence of UV light. आता यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे कार्बन ॲटम्स आहेत. प्रायमरी हे 3 प्रायमरी आहे आणि हा टर्शियरी आहे, कारण हा कार्बन ॲटम इतर 3 कार्बन ॲटमला अटॅच झालेला आहे. या रिॲक्शनमध्ये टर्शियरी कार्बन मोर रिॲक्टिव्ह आहे, त्यामुळं क्लोरीन अटॅक होताना किंवा अटॅच होताना या टर्शियरी कार्बनला अटॅच झाला पाहिजे असं आपलं किंवा हे मेजर प्रॉडक्ट असायला पाहिजे. पण तसं न होता हा क्लोरीन प्रायमरी कार्बन ॲटमला जास्त इफेक्टिवली किंवा इफेक्टिवली अटॅच होतो. आणि यामध्ये 2 वेगळे प्रॉडक्ट मिळतात. एक आहे CH3CH2C. यामध्ये प्रायमरी कार्बन ॲटमला क्लोरीन अटॅच झालेला आहे, हे पर्सेंटेज आहे 64%. आणि दुसरा आहे टर्शियरी कार्बनला क्लोरीन अटॅच झालेला आहे, हे पर्सेंटेज आहे 36%. म्हणजे हा मेजर प्रॉडक्ट असायला पाहिजे होता, पण हा काय आहे मायनर आहे आणि हा मेजर प्रॉडक्ट आहे. तर यामुळे काय होतं, क्लोरीन इज मोर रिॲक्टिव्ह. क्लोरीन हा मोर रिॲक्टिव्ह आहे, त्यामुळे जास्त प्रिफरेबली तो काय करतो, हा प्रायमरी कार्बन ॲटम प्रिफर करतो. त्याचबरोबर या ठिकाणी क्लोरीन इथं येण्यासाठी ही बल्की ग्रुप असल्यामुळं स्टेरिक हिंड्रन्स होतो. म्हणजे सहसा हा ब्रोमीन या टर्शियरी कार्बनपर्यंत पोहोचू शकत नाही. याच्यामुळे काय होतं, हे